नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक गिरटकर तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राच्या हे यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहोत. तर बघा मित्रांनो, आपण कोणताही रूल न वापरता टेन्स कसं ओळखायचं आणि ते चेंज पण कसं करायचं ह्या सर्व काही गोष्टी शिकलो. तर आज आपल्याला काय करायचं आहे, आज आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. तर या एक छोटासा सेंटेन्स आहे, आय गो टू स्कूल. आपल्याला ह्या सेंटेन्समध्ये सर्व काही प्रकारचे जेवढे काही टाईप्स टेन्सेसचे आहेत त्या सर्व काही प्रकारचे आपल्याला चेंजेस करून दाखवायचे आहेत. तर बघा, सर्वात आधी हा ओळखा बरं कोणता टेन्स आहे. तर तुम्ही म्हणाल की गो हा V1 आहे, तर हा प्रेझेंट टाइम आणि सिंपल प्रोसेस दाखवतो. तर हा कोणता टेन्स होणार, तर सिंपल प्रेझेंट टेन्स. बरोबर आहे. मग इकडे आहे, आपल्याला चेंज कशात करायचे आहे सर्वात आधी, तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये. तर मी तुम्हाला एकच गोष्ट सांगितलं होतं की टेन्स चेंज करत असताना आपण कशात चेंज करतो, तर फक्त आणि फक्त आपण वर्ब मध्ये चेंज करतो. बरोबर आहे की नाही. मग आय कसं, तर आय जसंच तसं येणार. ठीक आहे. कशात करणे, प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये. बघा ऍक्शन कोणती आहे, कंटिन्युअस. मग आपण हेल्पिंग वर्ब प्रेझेंट साठी कोणता वापरतो, तर बीचा फॉर्म वापरतो. बीच्या फॉर्म पैकी कोणता येणार, तर एम हा हेल्पिंग वर्ब येणार जो की प्रेझेंट टाइम दाखवणार. मग गोचं कंटिन्युअस काय होणार, तर गोईंग. कुठे जात आहे, तर टू स्कूल जसंच तसं. बघा झालं की नाही प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये चेंज. आता मला तुम्ही प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये चेंज करून दाखवा लवकर, आणि कमेंट पण करा खाली. बघा टेन्स चेंज करायचे आहे आपल्याला. चेंज कशात होणार, फक्त तर फक्त आणि फक्त वर्ब मध्ये. तर आय जसाचा तसा. बघा परफेक्ट प्रोसेस आहे. बरोबर आहे. परफेक्ट प्रोसेस आहे. परफेक्ट प्रोसेस कशात दाखवायची आहे आपल्याला, प्रेझेंट टेन्स मध्ये. तर परफेक्ट साठी आपण कोणता हेल्पिंग वर्ब वापरतो, तर हॅव चे फॉर्म वापरतो आपण. प्रेझेंट साठी काय येणार, मग हॅव हा हेल्पिंग वर्ब येणार. परफेक्ट काय होणार, गोच गॉन टू स्कूल. बरोबर आहे. काय होणार, तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स आय हॅव गॉन टू स्कूल. इकडे या, इथं पण तसंच आहे. बघा आय जसंच तसं येणार. प्रेझेंट कशाला, परफेक्ट कंटिन्युअसला आपण प्रेझेंट टाइम दाखवासाठी कोणता हेल्पिंग वर्ब वापरतो, तर हॅव. परफेक्ट म्हणजेच काय येणार, तर इथे बीन येणार. कंटिन्युअस गोच कंटिन्युअस, बघा इथेच केलो आपण, गोईंग टू स्कूल. बघा मी थोडं स्पीड मध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहोत, कारण आपण ह्या सर्व काही गोष्टी मागच्या क्लासमध्ये चांगल्या पद्धतीने शिकले आहोत. फक्त आपल्याला इथे काय करायची आहे, तर फक्त आणि फक्त प्रॅक्टिस करायची आहे. मग आपण कशाला इथे टाइम वेस्ट करू आपलं. बरोबर आहे की नाही. तुम्ही हे लिहून घ्या, मग पुढचं काय करायचे ते मी आणखी सांगतो. चला या आता इकडे. बघा सर्वात आधी तुम्हाला करून दाखवायचे आहे सिंपल पास्ट टेन्स मध्ये, पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये, पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये. एकदा ट्राय करा. बघा प्रॅक्टिस केल्याशिवाय कोणतीच गोष्ट नाही येणार, म्हणून मी आधी तुम्हाला करायला सांगतो. मग नाही चालत तर मी तर आहेच इथे. एकदा ट्राय करा. बघा आपल्याला काय करायचं आहे, सिंपल पास्ट टेन्स मध्ये चेंज करायचे आहे. बघा सिंपल साठी तर आपल्याला काही हेल्पिंग वर्कची गरज नाही पडत. मग याला डायरेक्ट आपल्याला V2 मध्ये काय करावं लागेल, तर कन्वर्ट करावं लागेल. तर मग सिंपल पास्ट टेन्स काय होणार, आय गोचा पास्ट फॉर्म काय आहे, तर वेंट टू स्कूल. बरोबर आहे. बघा पास्ट कंटिन्युअस टेन्स, आता आपल्याला काय करा, पास्ट टाइम दाखवणारा हेल्पिंग वर्ब घ्यावा लागेल आणि कंटिन्युअस काही तर ऍक्शन घ्यावं लागेल.
तर बघा आय जसंच तसं येणार. बघा कंटिन्युअस सोबत पास्ट फॉर्म दाखवणारा कोणता हेल्पिंग वर्ब घ्यावा लागेल, मग बीचा फॉर्म घ्यावा लागेल. बीच्या फॉर्मचे पास्ट फॉर्म काय आहे तर वॉच. कंटिन्युअस फॉर्म गोचं गोईंग टू स्कूल. बघा आता पास्ट परफेक्ट टेन्स कसं करणार. बघा आय जसंच तसंच येणार. बरोबर आहे का नाही. आय जसंच तसं. बघा पास्ट कशात परफेक्ट दाखवायचे आहे ऍक्शन. ऍक्शन काय दाखवायची आहे परफेक्ट. मग हेल्पिंग वर्ब कोणता तर हॅवचे फॉर्म येणार. हॅवचा कोणता फॉर्म तर पास्ट फॉर्म. हॅवचा पास्ट फॉर्म काय आहे तर हॅड. गोचं काय होणार परफेक्ट फॉर्म गॉन टू स्कूल. आता काय करायचे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. बघा आय आय जसंच तसं येणार. परफेक्ट साठी परफेक्ट कंटिन्युअस साठी कोणता हेल्पिंग वर्ब घेतो तर हॅवचा फॉर्म घेतो. हॅवचा फॉर्म आता कशात घ्यायचे आहे तर पास्ट मध्ये दाखवायचे आहे आपल्याला टाइम. तर पास्ट हेल्पिंग वर्ब घ्यावा लागेल. तर हॅवचं काय येते तर हॅड हे काय आहे तर पास्ट फॉर्म आहे. बघा परफेक्ट परफेक्ट प्रोसेस कशाने दाखवू आपण बीननी. आणि कंटिन्युअस ऍक्शन कंटिन्युअस ऍक्शन गोची काय होईल तर गोईंग टू स्कूल. बघा किती सोपं आहे ना मित्रांनो. लिहून घ्या हे. बघा आता आपल्याला कशात करायचे आहे तर सिंपल फ्युचर टेन्स मध्ये करायचे आहे. तर बघा आय तर जसंच तसंच येणार. बरोबर आहे. फ्युचर टाइम दाखवणारा हेल्पिंग वर्ब कोणतं घेतो शॅल किंवा विल घेतो. तर आय सोबत आपण जनरली शॅलचे यूज करतो. आय शॅल गो टू स्कूल. बरोबर आहे. आता बघा फ्युचर कंटिन्युअस टेन्स करणे आहे. एकदा ट्राय करा बरं. कशाचा आय गो टू स्कूलच्या काय करणे आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये कन्वर्ट करणे आहे. कसं करणार तर बघा आय जसंच तसं. बरोबर आहे. फ्युचर टाइम दाखवणारा हेल्पिंग वर्ब कोणता आहे आपल्याकडे तर शॅल. बरोबर आहे. मग कशाचा वापर करून बघा बीचा वापर करणे फार गरजेचे आहे. कारण जो येणारा काळ आहे तो जेव्हा आपण ते क्रिया करून तेव्हा तर प्रेझेंट होईलच ना तो. म्हणून त्याकरिता आपण काय यूज करतो तर बीचा फॉर्म यूज करतो. मग कंटिन्युअस बघा गोची कंटिन्युअस प्रोसेस काही तर गोईंग टू स्कूल. आता फ्युचर परफेक्ट टेन्स एकदा ट्राय करा आणि कमेंट करा बरं आत्ताच की फ्युचर परफेक्ट टेन्स काय होणार आहे याच्या लवकर. बघा आय जसंच तसं. बरोबर आहे. फ्युचर टाइम दाखवणारा हेल्पिंग वर्ब काही तर शाल. बरोबर आहे. परफेक्ट परफेक्ट होईल पण त्या परफेक्ट कधी होईल येणारा जो काळ आहे तो प्रेझेंट होईल तेव्हाच परफेक्ट होईल ना. तर मग काय यूज करू परफेक्टच्या पुढे हॅव. परफेक्ट काय आहे गोच गॉन टू स्कूल. बघा किती सोप्या पद्धतीने झालं ना मित्रांनो. हे सर्व काही लिहून घ्या मित्रांनो. मी तुम्हाला कालच्या क्लासमध्ये सांगितलं होतं की आपण सर्व काही जे काही आहेत ते अफर्मेटिव्ह म्हणजे जे काही सिंपल सेंटेन्सेस आहेत त्यांच्यावरती आपण सर्व काही टेन्स ओळखणे टेन्स चेंज करणे शिकलो. आता आपल्याला हे झाल्यानंतर काय करायचे आहे तर आपल्याला जे नेगेटिव्ह सेंटेन्सेस आहेत किंवा इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस आहेत त्यांच्यावरचे टेन्स कसे फाइंड करायचे आणि त्यांचे चेंज कसं करायचे ते शिकायचे आहे. बघा फार सोपे आहे मित्रांनो. ह्याच गोष्टी कठीण होते ह्या आता तुम्हाला समजल्या ते तर सर्व काही चिल्लर आहे. ते तुम्हाला बस 5-10 मिनिटात तुम्हाला ते सर्व काही गोष्टी समजतील. हे तुम्ही सर्व काही आधी लिहून घ्या. तर चला या मित्रांनो आतापर्यंत आपण काय केलो की
सर्वात आधी एक काम करा, एक कॉन्सेप्ट लिहून घ्या, सेंटेन्स फॉर्मेट. बरोबर. आपण आतापर्यंत काय केलो, की आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्स मध्येच टेन्स फाइंड करत होतो आणि त्याचे टेन्स मध्ये चेंज करत होतो. म्हणजे नेमकं ह्या सेंटेन्सचा फॉर्मेट काय आहे ते बघा. बघा, आपण काय करत होतो, एखादा सब्जेक्ट घेत होतो. समजा सब्जेक्ट प्लुरल असेल किंवा आय असेल किंवा यू असेल, त्याच्यासोबत आपण काय करत होतो, तर V1 घेत होतो आणि पुढच्या गोष्टी लिहित होतो. बरोबर आहे. जर याच्यातच जर सब्जेक्ट सिंगुलर असेल तर त्याच्यासोबत आपण काय करत होतो, V1 प्लस एस किंवा ES लावत होतो. म्हणजेच वर्बचा सिंगुलर फॉर्म घेऊन पुढच्या गोष्टी लिहित होतो आणि त्याच्या आधारेच आपण टेन्स ओळखत होतो आणि टेन्स चेंज करत होतो. हा तर झाला अफर्मेटिव्ह सेंटेन्स. ह्या सेंटेन्स मधल्या कोणताही म्हणजे टेन्स ओळखायला आणि टेन्स चेंज करायला तुम्हाला काही तर प्रॉब्लेम नाही ना? काहीच नाही. चला या मग पुढे. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये टेन्स ओळखायचा आहे. बघा, हा अफर्मेटिव्ह सेंटेन्स हा मी जो फॉर्मेट लिहून दिलाय तो फॉर्मेट कशाचा आहे, तर सिंपल प्रेझेंट टेन्सचा आहे. आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्येच सर्व काही गोष्टी शिकायच्या आहेत आणि त्याच्यानंतर मग त्याला आपल्याला कन्वर्ट करायची आहे. तर बघा, निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये मग कसा फॉर्मेट आहे याचा, जर बघा सब्जेक्ट जर प्लुरल असेल किंवा आय असेल किंवा यू असेल, तर याच्यासोबत आपण काय करतो, तर डू नॉट लावतो. मग नंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म घेऊन आपल्या सर्व काही गोष्टी एक्सप्लेन करतो. जर याच्यातच बघा, जर सब्जेक्ट हा सिंगुलर असेल तर आपण काय करतो, तर हेल्पिंग वर्ब हा डज घेतो. ठीक आहे. मग त्याच्यानंतर नॉट लावतो आणि मग V1 लिहून म्हणजे प्रेझेंट फॉर्म लिहून आपल्या सर्व काही गोष्टी एक्सप्लेन करतो. तर तुम्हाला याच्यात एक प्रश्न आला असेल, की बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा कधी सिंगुलर सब्जेक्ट राहील तेव्हा आपल्याला सिंगुलर वर्ब घ्यायचा आहे. पण मी तर इथे सिंगुलर वर्ब नाही लिहिलो. त्याचं कारण की डज हा काय आहे, तर हा स्वतःच सिंगुलर वर्ब आहे. त्याच्यामुळे आपण इथे सिंगुलर वर्ब नाही घेतलो आणि घ्यायचा पण नाही आहे. ठीक आहे. तर तुम्ही हे एकदा फॉर्मॅट लिहून घ्या. त्याच्यानंतर मी बाजूला काही उदाहरण घेतो आणि त्या उदाहरणाच्या द्वारे आपण समजू की टेन्स कसं ओळखायचं आणि कसं चेंज करायचं. तर हे आधी लिहून घ्या. तर चला या, आता आपण काय करू, सिम्पली आपल्याला काय करायचे, तर टेन्स फाइंड करायला शिकायचे आहे. बघा, तुम्हाला जर काही फरकच नसेल दिसत, फक्त काय नॉटचा फरक आहे, त्याच्यासोबत आपल्याला काही लेणं देणं नाही. बघा, दे डू नॉट प्ले क्रिकेट. आता मेन वर्ब काय आहे इथे, तर प्ले. प्ले हा काय आहे, V1. बरोबर आहे. हा कोणता टाइम दाखवतो, तर हा प्रेझेंट टाइम दाखवतो. ऍक्शन कोणती दाखवते, तर सिंपल ऍक्शन दाखवते. बस, आपल्याकडे टाइम पण आहे आणि ऍक्शन पण आहे. मग कोणता टेन्स होणार हा, तर सिंपल प्रेझेंट टेन्स. बघा दुसरा सेंटेन्स काय म्हणतो, सी इज नॉट रीडिंग ए नोवेल. बरोबर आहे. बघा, रीडिंग ही काय आहे, तर तुम्ही म्हणाल ही कंटिन्युअस ऍक्शन आहे. इज हा काय दाखवतो, तर हा प्रेझेंट टाइम दाखवतो. मग कोणता टेन्स होणार हा, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. बघा, गोष्टी फार सोपी आहेत, पण ज्यांनी क्लास 1 पासून आतापर्यंतच्या कोणत्याही क्लास बघितल्या नसतील त्याला तर काही समजणार नाही. जो डायरेक्ट ह्या क्लासमध्ये आला असेल त्यांनी आधी ते 3 क्लास बघा, त्याच्यानंतरच इकडे या. बघा, हे लिहून घ्या. त्याच्यानंतर चेंज कसं करायचं ते बघू. चला या, आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला याचे टेन्स चेंज करायला शिकायचे आहे. बघा, तुम्हाला तर टेन्स चेंज करता येतेच, याच्यात माझी काही तुम्हाला गरज नाही.
पण मी सांगतो एक बघा, सर्वात आधी याच्यात टेन्स कोणता वापरला गेलाय ते फाइंड करा. बघा, हॅड हॅड हा काय दाखवतो, तर हा पास्ट टाइम दाखवतो. आणि फिनिश हे काय आहे, तर हे परफेक्ट ऍक्शन आहे. बरोबर आहे. मग हा कोणता टेन्स होणार, तर पास्ट परफेक्ट टेन्स. याच्यात चेंज कशात करायचं, काय म्हणतो, चेंज इंटू प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. बरोबर आहे. चेंज कशात करतो फक्त आपण, हेल्पिंग वर्ब मध्ये आणि मेन वर्ब मध्ये. तर मला सांगा, कंटिन्युअस ऍक्शन दाखवायची आहे कशात, प्रेझेंट मध्ये. तर कंटिन्युअस ऍक्शन दाखवत असताना प्रेझेंट टाइम दाखवणारा कोणता हेल्पिंग वर्ब वापरतो, तर आपण बीचा फॉर्म वापरतो. तर बघा, सी इज येणार, कारण की सिंगुलर आहे सी. सी सोबत काय, तर सिंगुलर वर्ब येणार. बरोबर आहे. नॉट जसंच तसं येणार. बघा, फिनिश फिनिशच्या कंटिन्युअस प्रोसेस कोणती होणार, तर फिनिशिंग. काय होणार मग, शी इज नॉट फिनिशिंग हर वर्क. बघा, आता तुम्ही मला सर्वात आधी हा जो चौथा एक्झाम्पल आहे, ही विल नॉट बी प्लेइंग क्रिकेट, याच्यामध्ये कोणता टेन्स वापरला गेला आहे आणि कशात चेंज करा म्हणजे, तर ते तुम्ही आधी सर्वजण मला एकदा करून दाखवा. बघा, विल हा काय दाखवतो, विल हा फ्युचर टाइम दाखवतो. प्लेइंग प्लेइंग काय आहे, तर हे कंटिन्युअस ऍक्शन आहे. मग कोणता टेन्स होणार हा, तर फ्युचर कंटिन्युअस टेन्स होणार. बरोबर आहे. सॉरी, याच्यात चेंज कशात करायचे आहे आपल्याला, बघा, पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये चेंज करायचं आहे. चेंज कशात करतो आपण, फक्त हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब मध्ये. तर बघा, ही जसंच तसं येणार. मग बघा, पास्ट परफेक्ट टेन्स हा जो परफेक्ट ऍक्शन आहे, त्याचा टाइम दाखवण्याकरिता आपण कोणतं हेल्पिंग वर्ब वापरतो, तर हॅवचा फॉर्म वापरतो. हॅवचा कोणता फॉर्म वापरावा लागेल, मग पास्ट फॉर्म. तर पास्ट फॉर्म काय आहे, तर हॅड. प्लेइंगचा परफेक्ट फॉर्म कोणता आहे, तर तुम्ही म्हणणार प्लेड क्रिकेट. बघा, झाले का नाही, ही हॅड प्लेड क्रिकेट. कशात झालं, तर पास्ट परफेक्ट टेन्स झालं का, एकदा चेक करू. बघा, पास्ट टाइम आणि परफेक्ट ऍक्शन. बघा, थोडं स्पीड मध्ये सांगत आहो मी, कारण असं की ह्या सर्व काही गोष्टी आपल्या झालेल्या आहेत. लिहून घ्या हे. सॉरी सॉरी सॉरी, एक मिनिट. आपलं नॉटचा सेंटेन्स आहे ना हा, तर सॉरी, हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्बच्या बीजात आपण काय यूज करतो, तर मग नॉट लावतो. तर हा सेंटेन्स काय बनणार, ही हॅड नॉट प्लेड क्रिकेट. लिहून घ्या हे. चला या, आता काय करायचं आहे आपल्याला, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे जे प्रश्नार्थी जे काही वाक्य असतात त्यांच्या आपल्याला काही तर सर्वात आधी फॉर्मॅट बघायचे आहे, मग त्याच्यानंतर टेन्स फाइंड करणे आणि टेन्स चेंज करणे ते बघायचे आहे. तर फॉर्मॅट कसं आहे बघा. बघा, जे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहेत ते कशाने, आपण हेल्पिंग वर्बनी स्टार्ट करतो. जसं बघा, डू. ठीक आहे, जर हेल्पिंग वर्ब नंतर मग आपण सब्जेक्ट घेतो. जर सब्जेक्ट हा प्लुरल असेल किंवा आय असेल किंवा यू असेल, तर त्याच्यासोबत आपण काय घेतो, तर V1 घेतो, प्लस समोर जे काही आहे ते, आणि त्याच्यानंतर आपण काही तर क्वेश्चन मार्क देतो. बरोबर आहे. तसंच मग डज, जर सब्जेक्ट सिंगुलर असेल, त्याच्यानंतर मग काय करतो, V1 घेतो आणि मग पुढच्या गोष्टी आणि क्वेश्चन मार्क. बघा, इथं नाही घ्यायचं मग सिंगुलर वर्ब, कारण की डज हा आपण ऑलरेडी सिंगुलर वर्ब घेतलाय, म्हणून इथं नाही घ्यायचं. तर हा फॉर्मॅट आहे. फॉर्मॅट एकदम सोपी आहे मित्रांनो, तुम्हाला आता हे सर्व काही गोष्टी समजतील, कारण तुम्हाला सर्व काही बेसिक गोष्टी माहित आहेत त्याच्यामधल्या. मग आता आपण
सर्वात आधी ह्या दोन सेंटेन्सचा टेन्स फाइंड करू. बघा मी तुम्हाला इथे 1 2 3 असे उदाहरण घेऊन सांगत आहो, कारण मागच्या क्लासमध्ये मी भरपूर उदाहरण घेतलो. आता तुम्हाला फक्त एक नॉलेज द्यायची म्हणून हे काही उदाहरण घ्यायचे आहे. पण जसं बघा इथं मी चेंज इंटू पास्ट कंटिन्युअस टेन्स लिहिलं फक्त, पण तुम्हाला ह्या जे सेंटेन्सेस सर्व जे काही टेन्स आहेत त्या सर्वांमध्ये चेंज करून बघायचे आहे बरं. असं नाही की मी एक करून दिलो तर एकच करायचे आहे, तसं नाही करायचं. बघा आता हा कोणता टेन्स होणार बघा, डू दे हेल्प यू. बघा आपला सर्वात आधी कसं मेन वर्ब फाइंड करायचं. मेन वर्ब काय आहे, हेल्प. हा काय आहे, V1. मग हा काय दाखवतो तर हा प्रेझेंट टाइम दाखवतो आणि सिंपल ऍक्शन दाखवतो. म्हणून हा कोणता टेन्स होणार तर सिंपल प्रेझेंट टेन्स. याच्या ओळखून दाखवा बरं. बघा हे पण फार सोपी आहे. आपलं मेन वर्ब कोणतं आहे तर रीडिंग हा मेन वर्ब आहे, बरोबर आहे. हा कोणती ऍक्शन दाखवत आहे तर हा कंटिन्युअस ऍक्शन दाखवत आहे. हेल्पिंग वर्ब बघा, हेल्पिंग वर्ब काय आहे, इज आहे. इज हा कोणती तर हा प्रेझेंट टाइम दाखवतो. मग हा कोणता टेन्स होणार तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. सॉरी. बघा नॉट असो किंवा प्रश्नचिन्ह असो, आपल्याला त्याच्यासोबत काही लेणं देणं नाही. मेन वर्ब कोणता, हेल्पिंग वर्ब कोणता तेवढंच फाइंड करायचंय. कोणती ऍक्शन दाखवत आहे, कोणता टाइम दाखवत आहे, बस झाला आपलं टेन्स फाइंड. तसंच चेंज करायला पण तसंच. बघा सर्वात आधी मला ओळखून दाखवा हा कोणता टेन्स आहे तर तुम्ही म्हणाल विल हा फ्युचर टाइम दाखवतो आणि प्लेइंग हा कंटिन्युअस ऍक्शन दाखवतो. तर कोणता टेन्स होणार फ्युचर कंटिन्युअस टेन्स. चेंज कशात करायचा पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये. तर बघा कंटिन्युअस टेन्स किंवा कंटिन्युअस ऍक्शन त्याच्यासोबत कोणता फॉर्म यूज करतो आपण, बीचा फॉर्म. तर कशात पास्ट मध्ये. आता बघा ही काय आहे तर हा सिंग्युलर फॉर्म आहे, बरोबर आहे. म्हणजे सिंग्युलर प्रोनाउन आहे, तर याच्यासोबत मग कोणता हेल्पिंग वर्ब होणार यूज तर सिंग्युलर. तर पास्ट बीचं सिंग्युलर वॉज येणार. अरे बरोबर आहे की नाही. मग ही जसंच तसं प्लेइंग, प्लेइंग काही दाखवल. मग कंटिन्युअस ऍक्शन आणि क्रिकेट जसंच तसं आणि हे क्वेश्चन मार्क. बघा झालं, बस एवढंच आहे मित्रांनो, याच्यावरती काहीच नाही. लिहून घ्या एकदा हे. तर या मित्रांनो बघा कोणताही रूल न वापरता आपण टेन्स ओळखणे शिकलो, टेन्स चेंज करणे शिकलो. बस आजच्या क्लासमध्ये एवढंच आहे. आशा करतो सर्व काही गोष्टी तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजल्या असतील. जर नसतील समजल्या तर पुन्हा एकदा हे चारही जे क्लास आहेत ते 4 क्लास पुन्हा एकदा बघा. तर चला आजच्यासाठी एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाकीच्या गोष्टी पुढच्या क्लासमध्ये बघू.